हॅलो नमस्कार, मी माधुरी तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करते आहे. शहरामधील कॉन्क्रीटच्या जंगलात घुसमटलेला श्वास मोकळा करण्यासाठी विकेंडला वर्दळीपासून दूर जाण्याची निकड अनेकांनाच भासते. एकांत मिळेल, निसर्गाचं सान्निध्य अनुभवता येईल ही त्या मागची भावना. अशी एक जागा पुणे शहराजवळच आहे. हे अनेकांना कदाचित माहिती नसेल. पुण्यापासून अवघ्या 26 किलोमीटरवर असं एक स्थळ आहे. त्याचं नाव रामदरा. अगदी निसर्गाच्या कोंदण्यात वसलेल्या मंदिराला एकदा तरी आवर्जून भेट दिलीच पाहिजे. पुण्याहून सोलापूर महामार्गानं लोणी काळभोर गावातून उजवीकडं एक छोटा रस्ता गेला आहे. या रस्त्यानं 5 ते 6 किलोमीटर स्वारगेटहून लोणीपर्यंत राज्य परिवहन खात्याच्या बस आणि PMPLच्या बसही मिळू शकतात. बसनं आल्यास रामदराकडे रिक्षानं जावं लागतं. इथे तुम्हाला पार्किंगची देखील सुविधा उपलब्ध आहे. प्रभू रामचंद्र वनवासात असताना त्यांचं याच ठिकाणी काही काळ वास्तव्य होतं, म्हणून या भागाला रामदरा हे नाव पडलं, अशी कथा सांगितली जाते. एका तळ्याच्या मधोमध रामदराचं मंदिर आहे. भाविकांना मंदिरात जाता यावं यासाठी तळ्यावर पूल बांधला आहे. महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या कोणत्याही मंदिराला टपऱ्या आणि दुकानांनी गराडा घातलेला असतो, तसा या मंदिराभोवती नाही. प्रत्यक्ष मंदिर आणि तलावाचा परिसर वृक्ष आणि लता पल्लवांनी सुशोभित झाला आहे. तळ्यात कमलकुंज आहेत आणि त्याभोवती फिरणारे बदकही आहेत. काही वृक्षाभोवती बसण्यासाठी पार बांधले आहे. आम्ही ज्यावेळेस या मंदिराला भेट देण्यासाठी आलो होतो, तर या मंदिराच्या अवतीभोवती हिरव्या कपड्यांनी झाकून दिलेलं होतं, कारण तिथे काहीतरी प्रवचन किंवा काहीतरी होतं, जेणेकरून आम्हाला आतमध्ये किंवा आजूबाजूची झाडी, आजूबाजूचं निसर्ग पाहता नाही आलं. तसंच या मंदिराची उभारणी प्राचीन काळी झाल्याचं सांगितलं जातं. शिवकालात आणि त्यानंतर पेशवाई या मंदिराची डागडुजी झाली. त्यानंतर थेट 1970मध्ये मंदिराचा कायापालट करण्यात आला. मंदिरात महादेवाची पिंड आहे. हे मूळचं महादेवाचं मंदिर. तथापि सुशोभीकरणानंतर गाभाऱ्यात राम, लक्ष्मण आणि सीता तसंच श्री गुरुदत्तांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिराच्या कायापालटामागे श्री देवपुरी महाराज उर्फ धुंदीबाबांची फार मोठा सहभाग होता. मंदिरापासून जवळच त्यांनी स्थापन केलेला आश्रम देखील आहे. मंदिराच्या भिंतीवर संतांच्या मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतील. भगवान शंकर तांडव नृत्य करत असलेली ही एक शिल्प आहे. मंदिरासमोर एक चबुतऱ्यावर संगमरवरी नदी आणि दुसऱ्या चबुतऱ्यावर हनुमानजीची मूर्ती आहे. पुणे सोलापूर महामार्गानं अवघ्या 1 तासात या ठिकाणी पोहोचता येतं. मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती होती. खाली उतरताना काही पायऱ्या इतर देवी देवतांच्या गाभाऱ्यात जातात. येथील मुख्य देवता भगवान शिव आणि देवी पार्वती आहे. या मंदिराच्या बांधकामाचे वर्णन करणाऱ्या पौराणिक कथा भिंतीवर रंगवलेल्या आहेत आणि ज्यांना रस आहे ते पाहू शकतात. संगमरवरी नदींची मूर्ती मुख्य देवतांच्या समोर उभी आहे. मंदिराच्या विविध भागात सुमारे 12 शिवलिंगी आहेत, परंतु हे मंदिर राम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्तीसाठी अधिक प्रसिद्ध आहे, म्हणूनच याला रामदरा असे नाव पडले. तुम्हाला येथे भगवान हनुमान, दत्तात्रेय, लक्ष्मी आणि कृष्ण यांच्या मूर्ती देखील आढळतील. मंदिराच्या इतर भिंतीवर सूरदास, मीरा, रामदास, तुकाराम, संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद, शिखांचे आध्यात्मिक गुरु नानकजी आणि ऋषी वशिष्ठ यांच्या सुंदर कोरीव काम केलेल्या प्रतिमा देखील पाहायला मिळतील. मंदिराची परिक्रमा आम्ही केली. या ठिकाणी पर्यटकांची नियमित ये-जा असते. मंदिरात प्रार्थना करण्यासाठी अनेक जण येतात, तर तिथली शांतता अनुभवण्यासाठी फार कमी लोक येतात. हे मंदिर शहराच्या गजबजलेल्या भागात आहे. झाडे आणि हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेले आहे. रामदरा मंदिरामध्ये खूप काही अनुभवायचं होतं, पण त्या ठिकाणी त्या दिवशी काहीतरी कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला पूर्ण मंदिर आणि भोवतालचा तलाव तो नीट अनुभवायला नाही मिळाला. तर माझ्या या व्लॉगमध्ये, माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी बारीकीने दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. इथे येऊन तुम्हाला अगदी प्रसन्न वाटेल आणि आतमध्ये बोलण्याची जास्त परवानगी नव्हती. म्हणजेच तुम्ही मौन व्रत किंवा इथे येऊन तुम्ही शांततेने एकाग्रचित्तेने इथे ध्यान देखील करू शकता. तर त्यासाठी काही नियम इथे बांधले गेले होते आणि त्या नियमाचं खूप सारे लोक इथे पालन करत होते.
तर हे होतं पुण्याच्या जवळ असलेलं रामदरा मंदिर. मला तरी खूप जास्त आवडलेलं आहे. तुम्हाला जरी एकांत निवांत ठिकाणी येऊन तुम्हाला वेळ घालवायचा असेल, तसेच इथली नेचर तुम्हाला अनुभवायचं असेल तर नक्कीच या मंदिराला एकदा विजिट करा. तर या मंदिरामधली तुम्हाला नक्षीकाम पाहायला भेटेल. विविध प्रकारचे देवी देवतांच्या मूर्त्या, देवी देवतांचे फोटो, तसेच देवी देवतांची प्रतिमा तुम्हाला भिंतीवर कोरलेल्या पाहायला मिळतील. तर हे सुंदर मंदिर तुम्हाला पुण्याच्या अवघी 26 किलोमीटर अंतरावर पाहायला मिळेल. तर तुम्ही इथे येण्यासाठी कुठल्याही वाहनाने येऊ शकता. तुम्हाला बस देखील मिळेल, तुम्हाला ऑटो देखील मिळेल, तुम्हाला तुमच्या व्हेकलने देखील इथे येता येईल. असं हे मंदिर खूप सुंदर हिरवळीमध्ये गजबजलेल्या ठिकाणी नसून खूप शांत ठिकाणी हे मंदिर वसलेलं आहे. रामाने वनवासामध्ये शिवलिंगाची स्थापना करून हे मंदिर उभारण्यात आलेलं होतं. तर खूप सुंदर आणि खूप प्रेक्षणीय असं स्थळ आहे. सर्वांनीच इथे येऊन या मंदिराचा अनुभव घेतला पाहिजे. हा होता माझा छोटासा ब्लॉग. आवडल्यास नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच बाय.